राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत। यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत त्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका। प्रमुख शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुकांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार तयारीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सर्व पक्षांनी मग सत्ताधारी असो किंवा विरोधकांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे। ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जसं राज्यामध्ये आणि देशभरामध्ये एकीकडे युती आघाडी म्हणजे राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत पाहायला मिळत होती, तर देशभरामध्ये आपल्याला इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढत पाहायला मिळाली। तर लोकसभेमध्ये निश्चितच इंडिया आघाडीला म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, तर महायुतीला मोठं यश प्राप्त झालं। मात्र असं असलं तरी आता मुंबईच्या पातळीवरती आणि मुंबईच्या स्थानिक लेवलला निवडणुका होणार आहेत आणि ती म्हणजे महापालिका निवडणूक असणार आहे। या निवडणुकांचं कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे, मात्र त्यापूर्वीच आता बॅनरबाजीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। एकीकडे ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पंतप्रधान हा एनडीएचाच होणार, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुळामध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महापौर हा महायुतीचा होणार अशा प्रकारच्या चर्चा होत्या। मात्र आता स्थानिक लेवलला पक्षांकडून जे काही बॅनर लावले जात आहे त्या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की महापौर मुंबईचा महापौर होणार तो केवळ शिवसेनेचा होणार। सध्या आपण कलानगर परिसरात आहोत आणि कलानगरला बीकेसी येथे जाणाऱ्या रस्त्यावरती एक बॅनर पाहायला मिळत आहे। हा बॅनर फ्लायओव्हर वरती आहे, तुम्ही या समोर बॅनर पाहू शकतात। या बॅनरवरती जर आपण पाहायला गेलं तर यंदाचा महापौर हा शिवसेनेचा असं लिहिण्यात आलेलं आहे। विभाग क्रमांक 7 म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। दीपावली निमित्त हा बॅनर लावण्यात आलेला आहे। मुळामध्ये पाहायला गेलं तर एकीकडे दिवाळी असली तरी फटाकेबाजी असेल किंवा आतषबाजी फटाक्यांची आतषबाजी असेल, एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, त्या राजकीय फटाके आहेत हे सुद्धा फुटताना पाहायला मिळत आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणाचा महापौर बसणार, जनता कोणाला महापौर करणार, जनता कोणाला सर्वाधिक मतदान करणार, याकडे राजकीय नेत्यांचं आरोप प्रत्यारोप आपल्याला होताना पाहायला मिळतच आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर वाजरे कुर्ला संकुलन म्हणजे बीकेसी परिसरामध्ये हा जो बॅनर पाहायला मिळत आहे यामध्ये यंदा महापौर हा शिवसेनेचाच अशा प्रकारच्या मतं पाहायला मिळत आहे। आता मुळामध्ये या बॅनरची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये का होत आहे, मुंबईच्या राजकारणामध्ये का होत आहे, त्यामागचं कारण आपण जाणून घेणार आहोत। ते म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर राज्यामध्ये महायुती आहे तर विरोधीमध्ये महाविकास आघाडी आहे। मात्र विरोधकांकडून पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचा महापौर असेल किंवा मुंबईच्या पातळीवरती शिवसेना ठाकरे गटाचा महापौर असेल अशी वक्तव्यही नेहमी होताना पाहायला मिळते। मात्र मुंबईमध्ये महायुतीकडून महापौर बसेल तर निश्चितच महायुतीचा बसेल। भाजपकडून सुद्धा म्हटलं जात होतं की थेटपणे भाजपचाच महापौर बसेल अशी वक्तव्य सध्या आपल्याला कमी प्रमाणात ऐकायला मिळतात। मात्र थेटपणे भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा महापौर यंदा मुंबईचा बसेल तो महायुतीचाच बसेल। आपण पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विजयोत्सव मेळावा पार पडला। या विजयोत्सव मेळाव्यामध्ये मुंबईचे नवे अध्यक्ष अमित साटम भाजपचे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत असताना गेल्या महापालिका निवडणुकीवेळी केवळ 2 नगरसेवकांमुळे आम्ही मागे राहिलो, मात्र आता आम्ही ज्या प्रकारे आघाडी घेणार आहोत, ज्या प्रकारे आमचा विजय होणार आहे त्यामुळे महापौर हा महायुतीचाच बसेल। पुन्हा एकदा मी सांगत आहे की मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा तेच म्हटलं जात आहे की महापौर हा ज्या प्रकारे आपण पाहतोय तो महायुतीचाच बसणार, महायुतीचाच होणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्यांकडून सुद्धा महापौर यंदा मुंबईचा बसेल तो महायुतीचाच बसेल। आपण पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विजयोत्सव मेळावा पार पडला। या विजयोत्सव मेळाव्यामध्ये मुंबईचे नवे अध्यक्ष अमित साटम भाजपचे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत असताना गेल्या महापालिका निवडणुकीवेळी केवळ 2 नगरसेवकांमुळे आम्ही मागे राहिलो, मात्र आता आम्ही ज्या प्रकारे आघाडी घेणार आहोत, ज्या प्रकारे आमचा विजय होणार आहे त्यामुळे महापौर हा महायुतीचाच बसेल। पुन्हा एकदा मी सांगत आहे की मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा तेच म्हटलं जात आहे की महापौर हा ज्या प्रकारे आपण पाहतोय तो महायुतीचाच बसणार, महायुतीचाच होणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना पाहायला मिळत आहे। मात्र ज्या प्रकारे आता आपण स्थानिक पातळीवरती पाहायला मिळत आहे कलानगर परिसरामध्ये बॅनर लागलेला आहे शिवसेना शिंदे गटाकडून, त्यामध्ये थेटपणे म्हटलेलं आहे की यंदाचा महापौर हा शिवसेनेचा। त्यामुळे
आता महायुतीमध्ये एकंदरीत एकमत नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। एकीकडे भाजप म्हणते की महायुतीचा महापौर होणार, दुसरीकडे शिवसेना म्हणते की आमचा महापौर होणार। मुळामध्ये सध्या पाहायला गेलं तर महायुतीमध्ये एकीकडे गणित पाहायला गेली तर नेहमीच एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, यांना कुठेतरी अनेक कार्यक्रमांमधून वेगळी वागणूक दिल्याचं सुद्धा बोललं जात होतं, तशा चर्चा सुद्धा होत्या। मात्र सध्या पाहायला गेलं तर भाजपचं होत असलेलं राजकारण, दुसरीकडे अजित पवारांची अर्थमंत्री म्हणून वाढत असलेली ताकद, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करत असलेले राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे भरारी घेतली होती ती कुठेतरी आता या सगळ्यामध्ये कमी होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच महापालिका निवडणुकांमध्ये महायुती कशा प्रकारे जागा वाटप करणार, कशा प्रकारे जागा वाटप केले तर कशा प्रकारे निवडणूक लढवणार, कोणाला किती जागा येणार, मुळामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे महापौर कोणाचा बसणार। सर्वाधिक जागा एनडीए पासून पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये पाहायला गेलं तर भाजपच्या सर्वाधिक जागा, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर भाजपच्या सर्वाधिक जागा, आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत असेल किंवा ओव्हरऑल स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका, या निवडणुकांमध्ये कोण वरचढ ठरतं? महायुती जरी असली तरी भाजप वरचढ ठरतं का, भाजप शिवसेना वरचढ ठरते का, राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरते? या तिघांपैकी कोण वरचढ ठरतं आणि कोणाचा महापौर होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या पार्श्वभूमीवरती सध्या बॅनरबाजी ही महत्वाची मानली जाते। मुळामध्ये आणखी एक विषय म्हणजे या परिसरामध्ये आपण उभे आहोत तो आहे कलानगर परिसर, आणि याच ठिकाणी आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान, म्हणजे शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान, बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री। अगदी याच टोकाला आपण पाहिले, हे समोर आपल्याला मातोश्री पाहायला मिळत आहे। हे आपण पाहतोय, हा समोर आपल्याला हा मातोश्री बंगलो आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि एकीकडे मातोश्री आहे, दुसरीकडे हा बॅनर आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर मातोश्रीच्या अगदी समोरच हा बॅनर लावून कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाला दिवसण्याचा प्रयत्न हा बॅनर मधून झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे बॅनरबाजी ही कलानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होतच असते, मग कोणताही उत्सव मेळावा असो त्यावेळेला बॅनरबाजीचं हे प्रमाण या कलानगर परिसरात मोठ्या प्रमाणात असतं। मात्र आता जो बॅनर लागलेला आहे तो म्हणजे एकीकडे ठाकरेंना दिवसण्यासाठी हा बॅनर निश्चितच असं म्हटलं तर चर्चा ही होत आहे, तर दुसरीकडे यंदा महापौर हा शिवसेनेचा ज्या प्रकारे हा बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे महायुतीमध्ये एकमत नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। त्यामुळे आता नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वरचढ कोण ठरतं, महायुतीतील कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा लढवण्यासाठी मिळतात, कोणत्या जागा पक्ष सर्वाधिक जागा निवडून आणतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मुळामध्ये महाविकास आघाडी का महायुती, मुंबईमध्ये कोणाचा विजय होणार, महायुतीचा विजय झाल्यास महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।